नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं म्हणजेच MSRTCनं महिलांबद्दल आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवासामध्ये तिकिटाच्या सवलतींमध्ये काही बदल केलेले आहेत। यापूर्वी महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना ST बसचा प्रवास हा मोफत होता, परंतु तो आता मोफत नसणार आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या तिकिटाच्या सवलतीच्या दरांमध्ये महत्त्वाचे बदल केलेत। या बदलांनुसार सवलतींचा लाभ घेण्यासाठी काही नवीन नियम हे लागू करण्यात आलेले आहेत। यासाठी आता ओळख अनिवार्य असणार आहे, म्हणजेच 50% सवलतीचा लाभ घेण्यासाठी महिला प्रवाशांनी MSRTCने जारी केलेले ओळखपत्र सोबत ठेवणं बंधनकारक आहे। ओळखपत्र सोबत नसल्यास पूर्ण तिकीट घेऊनच प्रवास करावा लागेल। त्यानंतर ही सवलत महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंतच लागू राहील। राज्याबाहेर प्रवास करताना उर्वरित प्रवासासाठी पूर्ण तिकीट तुम्हाला खरेदी करावं लागेल। काही शहरांअंतर्गत मार्गावरती उदाहरणार्थ पनवेल ते ठाणे ही सेवा लागू होत नाही। अशा मार्गांवरती पूर्ण तिकीट घेणं तुम्हाला आवश्यक आहे। त्यानंतर 65 ते 75 वयोगटातील पुरुष आणि महिला ज्येष्ठ नागरिकांना ST प्रवासावरती 50% सवलत मिळेल आणि 75 वर्षांवरील नागरिकांना ST बसेसमध्ये पूर्णपणे मोफत प्रवास हा करता येईल। त्यानंतर महिला आणि ज्येष्ठ नागरिक या दोन्ही गटातील प्रवाशांना त्यांच्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्र सोबत ठेवणं अनिवार्य आहे। ओळखपत्र सोबत नसल्यास त्यांना कोणत्याही सवलतींचा लाभ हा मिळणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना पूर्ण तिकीट घेऊनच प्रवास करावा लागेल। MSRTCचा उद्देश या नियमांमुळे सवलत योजना अधिक प्रभावीपणे राबवावी, जेणेकरून पात्र व्यक्तींनाच त्याचा लाभ होईल हा आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।